त्यानंतर 8 महिने वी डोंट हॅव रोजगार. तर येले सरांबरोबर ते बोलले पण असतील तुम्हाला तिकडे बोलवणार आहे आता. बट आम्ही काय केलं आहे आयडिया, स्किल डेव्हलपमेंट सेंटर स्किल इंडिया प्रत्येक तालुक्यात एकच आहे. एक शहापूर, मग डायरेक्ट युअर मोखाडा मध्ये 50, 60, 70 किलोमीटर काय करणार. आणि कुठली महिला सशक्तीकरण, कुठली महिला पाण्याच्या बाहेर जाऊन शिकणार नाही. कारण आता फॉर एक्झाम्पल पाचघरमधली महिला जाऊन मोखाड्याला शिकणार नाही असं. तर ही एक वर्ष मी, कांबळे सर, मगर सर आणि अजय कठोरे, उपसरपंच अजनू, आम्ही याच्यावर विचार करत होतो काय करू, कसं करू. मग आम्ही नरेंद्र सरांना भेटलो आणि आपले किनिस्तेचे योगेश झाले आणि जवळच सरपंच दोघंही, त्यांना पण खूप आहे की आपल्या गावात पण रोजगार व्हावा, काहीतरी तिकडून व्हावं. तर परत एक्झाम्पल का आम्ही करतोय, तर आम्ही रोटरी ग्रुपसाठी वाढ बघतो. रोटरी कधी येईल, 1 महिना, 2 महिने, 3 महिने. माझा प्लॅन पूर्ण रेडी होता, डेटा रेडी होता, महिला रेडी होत्या, बट रोटरी येत नव्हते, जरा वेळ लागत होता. मी आमच्या डोंबिवलीला आमचे शिवमंदिर रोड आहे त्याच्या प्रत्येक दुकानात जाऊन लिटरली भिका मागितल्यात. बायको आणि आई मला ओरडते की अरे असं बोलू नको भिका, बट मी ते भिका म्हणतो कारण माझ्यासाठी नाही, माझ्या परिवारासाठी नाही, आपल्या लोकांसाठी. तर मग प्रत्येक कोणी 500 रुपये, कोणी 300, कोणी 1000 करत जेव्हा 70-80 हजार जमले तेव्हा नरेंद्र सांगितलं बॅचेस चालू करू. आणि सतीश सर बावली फाउंडेशनचे भाग आहेत, तर त्यांनी पण ट्रेनर आणले. तर आता आय थिंक आजचा 22वा दिवस आहे जिकडे टेलरिंग आणि आरी वर्क चालू आहे. मग आम्ही काय म्हटलं, 2 गोष्टींनी यांना रोजगार मिळेल महिलांना. एक तर त्यांना ब्लाऊज आणि परकर, गावात कोणती असेल जी येईल, दुसऱ्या गावातून येईल की अरे मला ब्लाऊज शिवून दे, 250-300 रुपये आहे, एक भाग झाला. दुसरा भाग, जर कंटिन्युअस टायअप झाला, कंटिन्युअस कोणी प्रॉडक्ट घेतंय गावातून तर होईल. मग विचार करता करता एक गोलमाल पिक्चर बघितलं असेल नसेल माहिती आहे, पण त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तो लक्षात ठेवा, जब गॉड की मर्जी हो तो चीजों में लॉजिक नहीं मॅजिक होत आहे. हे सगळे जे चालू आहे एका टीव्हीवरून सुरू झालं माऊलीमुळे, आज आपण लोकांच्या घरी रोजगार आणतोय. तर आम्ही विचार करतो काय करायचं, कुठून तरी इकडून तिकडून जाऊन देर एनजीओ कॉल्ड केशवसृष्टी, तुम्ही ऐकलं असेल केशवसृष्टी. ते 3 विभाग काम करतात, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग. जव्हार आणि विक्रमगड आणि वाडा त्यांचा शिक्षण हे आरोग्य चालू आहे आणि उद्योग चालू आहे. त्यांना मोखाड्यामध्ये उद्योग करावा होता. मी त्यांना म्हटलं कुठल्याही परिस्थितीत या, मला आधी माझी साईड बघा काय चालू आहे. तिकडे आरी वर्क चालू आहे, महिला बसल्या आहेत, तिकडे महिला टेलरिंग करतात, एकदम सुंदर वातावरण, ब्लाऊज शिवतायत, हे करतायत, ते करतायत. त्यांनी येऊन बघितलं, त्यांना आवडलं, परत आपले व्हिडिओ काढले. दुसऱ्या दिवशी सांगितलं केंद्र प्रमुख मोखाडा तालुका तुम्ही या आधी, तुम्ही बघा, यू आर द मेन पार्ट, कारण केंद्र प्रमुख आहे ना. त्यांनी येऊन बघितलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढ्या पिशव्या आम्ही देऊ, कंपनीच्या ट्रक स्वतः येईल, टेम्पो वॉटेवर पिशव्या टाकतील, ते कपडे मटेरियल टाकतील आणि या महिला बॅगा बनवतील. प्रत्येक बॅगामागे त्यांना 5 रुपये मिळणार. आणि ॲज पर कॅल्क्युलेशन जर 50 बॅगा जरी केल्या त्यांनी कापडी बॅगा, त्यांना 250 रुपये मिळतील. तर माऊलीमुळे ॲटलिस्ट 26 महिलांना त्यांच्या घरी रोजगार आणला आहे. बघितलं मला संकेत दाखवला. तर हे मॉडेल